रितेश देशमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमध्ये अजिबात शोभत नाहीये. जेनेलिया यांना ऍक्टिंग सुद्धा करता येत नाहीये. जे हे सर्व लोक होते जे या मूवीवर टीका करत होते की अनाजी पंतांची संघटना यांच्या कानाखाली एक जोरदार आवाज या मूवीच्या ट्रेलरनं काढलाय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर. रितेश देशमुख यांचा मोस्ट अवेटेड मूवी म्हणजेच राजा शिवाजी या मूवीचा एक धमाकेदार ट्रेलर आलाय. आणि हो, याआधी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या महाराजांवर एवढा भव्य दिव्य सिनेमा आतापर्यंत बनलाच नाहीये. याआधी ओम राऊत त्यांचा अजय देवगण सोबत तानाजी मूवी आला होता, पण तो नेमका एक हिंदी मूवी होता. पण आता जो पूर्ण इंडियामध्ये रिलीज होतोय तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारा एक मराठी चित्रपट आहे. आणि हो, ही खरंच आपल्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि या ट्रेलर मधले काही असे सीन आहेत जे खरंच लिटरली तुमच्या अंगावर शहारे आणतात. जसे की हा एक सीन. मी जगलो तर निस्ता आमच्याच कोनाड्यात दिवा लागन, पण परत तू जर जगलास ना मराठ्यांच्या झोपड्यांमध्ये बी दिवाळी साजरी. आणि जेव्हा राजमाता जिजाऊ साहेब जेव्हा त्यांच्या तोंडातून हे शब्द काढतात, आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवा. हिसाब. हा सीन मी 5 वेळा रिवाइंड करून बघितला आणि जेव्हा जेव्हा हा सीन बघत होतो तेव्हा अंगावर काटा येत होता. या मूवीमध्ये पहिले शंभूराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ यांचा रोल केलाय अभिषेक बच्चन यांनी. आणि मुळात हा मूवी अफजल खानाचा वध या इव्हेंटवर सेट होणार आहे. सोबतच या मूवीमध्ये शिवरायांचं बालपण, लखुजीराजे जाधव यांची हत्या, शहाजी महाराजांची कैद, आपल्या महाराजांचा परकीय आतंकीयांच्या विरुद्ध असणारा विद्रोह या सर्व गोष्टी आपल्याला या मूवीमध्ये दाखवल्या जाणार आहेत. आणि सोबतच असं देखील सांगितलं जात आहे की या मूवीमध्ये आपल्याला सलमान खान यांचा देखील एक छोटासा कॅमिओ दिसणार आहे. आणि सलमान खान प्ले करणार आहे आपल्या शिवरायांच्या अंगरक्षकाची भूमिका म्हणजे जीवा महाले. या ट्रेलरचा लवकरच मी एक हिडन डिटेल्स ब्रेकडाऊन व्हिडिओ टाकणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन असेच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात. तक नजरों के सामने तीर चला देना चाहिए. नाथ से एक ही आवाज आएगी, अफजल, अफजल.